नमस्कार, मी डॉक्टर अमित पारसनीस, मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे कॅन्सर सर्जरी विभागाचा प्रमुख आहे. ब्रेस्ट कॅन्सरविषयी बोलताना एक प्रश्न नेहमी येतो की हा आजार फॅमिलीमध्ये ट्रान्समिट केला जातो का किंवा हा जेनेटिक आजार आहे का. तर साधारणतः 4% ब्रेस्ट कॅन्सर्स हे जेनेटिकली लिंक्ड असतात. बरेचसे ब्रेस्ट कॅन्सर हे स्पोरॅडिक असतात, म्हणजे त्याचा जीनशी संबंध असतो पण ते अनुवंशिक किंवा ट्रान्समिट होणारे नसतात. ब्राका किंवा BRCA म्हणून जी जीन असते त्याच्यामध्ये जे कॅन्सर्स होतात ते अनुवंशिक असतात, ते आईकडून मुलीकडे जातात आणि असे फॅमिलीज असतात त्याच्यात अनेक जनरेशन्समध्ये कॅन्सर झालेले असतात. पण फॉर्च्युनेटली यांचं प्रमाण ब्रेस्ट कॅन्सरच्या केसेसच्या 4 ते 5% एवढंच आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर फॅमिली हिस्ट्री असेल तर त्या बाईची, त्या स्त्रीची ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क ही नॉर्मल स्त्रीपेक्षा दुपटीने वाढते. त्यामुळे जर का घरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर कोणाला झालेला असेल तर ब्रेस्ट कॅन्सरविषयी अवेअर राहणे, जागरूक राहणे आवश्यक आहे. प्रत्येक कॅन्सर हा अनुवंशिक नसतो, त्यामुळे अनावश्यक भीती बाळगायचं कारण नाही आहे. धन्यवाद.